प्रेरणादायी सुखद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी लग्नाच्या 12 भानगडी हा व्हिडिओ आपणापुढे सादर करणार आहे. आता लग्न म्हटलं म्हणजे कोणी आंतरजातीय करतं, कोणी जातीमध्ये करतं. आणि पूर्वीचा काळ तर खूप कर्मठ होता की आईवडिलांनी जी मुलगी पसंत केली त्यावरच तो मुलगा किंवा मुलगी समाधानी असायची. आणि काही ठिकाणी पूर्वीच्या काळीसुद्धा असं होतं की आंतरजातीय विवाह करायचे आणि मग त्याच्याशी असे वागायचे लोक, नातेवाईक, जणू कसं जातीबाहेर टाकल्यासारखं की यानं का असं केलं, जणू काही त्यांना अपराधच केला, दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न करून अपराधच केला. अशीच मी माझ्या मामाच्या मुलाचा आंतरजातीय विवाह आपणापुढे सादर करते. मामा होता, मोठी शेती होती, 80 एकर शेती होती त्याच्याकडे. आणि त्याच्याकडे जे सालदार, महिंदार असे भरपूर लोक होते. मुलंही 4 मुलं होते, एक मुलगी होती मामाला. आणि मग त्याने त्या शेतामध्येच एक भिल्ल कुटुंब ठेवलं होतं. त्यांनाही 2 मुली होत्या, एक मुलगा होता. आणि ते भिल्ल कुटुंब मग मामा त्यांना शेतीचं काम करायला लावायचा, शेतीचं धान्य द्यायचा. म्हणजे त्यांचा परिवार मामाचा ते शेतीचं काम करत असल्यामुळे सांभाळ करायचा आणि ते सुद्धा लोक गुणागोविंदाने राहायचे. आता मामाचा मोठा मुलगा होता, तो पण मामाही शेती बघायचा. मग त्यालाही पाठवायचा की जा रे बाबा, ती लोक काम करता, पाहता त्यांच्याकडे पण तू पण शेतीमध्ये लक्ष घाल, शिकत नाही तर शेतीचे कामं तर कर. अशा प्रकारे मामा त्याला दटावून द्यायचा. मग तो पण जायचा, कधी 2 दिवसातून 4 दिवसातून. मग ते भिल्ल कुटुंब राहत होतं तिथे. वयात आलेली मुलगी 16-17 वर्षाची होती. मग हा मामाचा मुलगा गेला की तिच्याबरोबर त्याचा डोळा असायचा, तिच्याकडेच पाहायचा. काही ते काम करत असली तर मागे मागे उगतच अशी शिटीसुद्धा वाजवायचा. पण ती काही अशी होकार नाही द्यायची. पण आता रोजच जर असं व्हायला लागलं तर मग तिचाही नाइलाज झाला. मग ते दोघं काही दिवसानं असे एकमेकावर दोस्ती करता लाडीगोडी लावता दोघांचं असं प्रेम संबंध आले. आणि मग त्यानं काय केलं, मामाच्या मुलानं मामाजवळ अस्त्र केला. मग लग्न करायचं, मामा म्हणे लग्न करायचं, करत चल म्हणे, आता आपण गावाला जाऊ, फिरू आणि पोरी बघू. म्हणे कशाला बघता म्हणे, पोरगं त्याला बघता म्हणे, आपल्या शेतातच म्हणे तो भिल्ल काम करतो, त्याची पोरगी सुंदर आहे म्हणे, तिला करून टाका ना. मग मामाचा पारा चढला आणि खूप संतापला. तुला लाज वाटते का म्हणे, समाज काय म्हणेल म्हणे की भिल्लाची पोरगी तर अशी लग्न करतो. हे बाय म्हणे, बाबा समाज काही बी म्हणू, पण मी करीन तर तेच पोर करीन, नाही तर मी तिला घेऊन दुसरीकडे राहीन. तुमचं घरही सांभाळा, तुमचं कामही सांभाळा, तुमची शेतीही सांभाळा. मग मामाचा नाइलाज झाला. मामी म्हणे जाऊ द्या, तो करतोय तर करू द्या. तर अशा प्रकारे त्यांचा विवाह झाला. मामानं नातेवाईकांना बोलवलं, पण नातेवाईक काही गेले नाही. कारण त्यावेळचा काळ म्हणजे खूप कर्मठ होता. 60-70 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे खूप कर्मठ होता. मग त्याच्याकडे काही नातेवाईक गेले नाही, जाऊ दे नाही. त्या मामानं म्हणे एवढा श्रीमंत आहे, खानदानी आहे, आणि म्हणे त्या भिल्लाची पोर केली. ते आमचे नातेवाईक गेलेच नाही. माझ्या वडिलांनी तर काय केलं,
आईला बी म्हणे काही जाऊ नको बाई, तुझ्या भाऊनं असं म्हणे भ्रष्टाचार केला म्हणे, भिल्लाची पोरं शेतातली आणि तिच्याशी त्या मुलाचं लग्न लावून दिलं. मग आई समजत घालायची काय म्हणे, मग आता भाऊचा ना इलाज आहे तो, मग नातेवाईक जाईन असे दिले. आता बराच 10-20 वर्षापूर्वीचा काळ गेला. माझे भाऊ शिकत होते आणि चांगले मोठा भाऊ ग्रॅज्युएट झाला, नोकरीला लागला. मग त्याच्या खात्यामध्ये वडील तो आईलाही जाऊ देत ना मामाकडे. कोणतेच नातेवाईक असे जणू तुच्छ समजायचे. भिल्लाची पोर केली, भिल्लाची पोर केली, शेतातली पोर केली, काय तिच्यावर संस्कार, अशा प्रकारे सगळे नातेवाईक टोचत होते मामाला. व मामाचा नाईलाज होता आणि ते मुलं राजीरोशी संसार करत होते. मग शेतामध्ये मस्तच कामाला जोमाला. त्याच्या कुटुंबातले लोक आता समजा नातेवाईकच झाले, तर त्या शेतीच्या कामाला जोमाला आणि सगळे असे खूप लक्ष देऊ लागले. मग भाऊ ग्रॅज्युएट झाला आणि त्याला नोकरी लागली. मग त्याने त्याच्या खात्यातीलच मुलगी पसंत केली. आता तो काळ 10-15 वर्षापूर्वीचा निघून गेलेला होता, मामाच्या मुलाच्या वेळचा काळ. तर मग मग आता आईचं हृदय कसं असतं, आई म्हणे आता आपला मुलाला एवढा शिकला, नोकरी लागली आहे, मग त्याला चांगली पोरगी पाहून त्याचं आपण लग्न करून टाकू. म्हटलं नाही हो म्हटलं. मग का रे भाऊ, यावर्षी लग्न करतो का? हो बाबा बघू. मग दिवाळीला आला. का रे भाऊ, आता दिवाळीचे दिवस आहे, करून टाक ना, आम्हालाही तुझं लग्न पाहू दे. हो बाबा, पण मी माझ्या मनानं करीन बाबा, माझ्या खात्यातच मुलगी आहे, तर ती पण नोकरी करते माझ्याबरोबरच, तर मी तिच्याशी लग्न करतो. माझ्या वडिलांनी तर अवाकच झाला, बोलेनासाच झाला. पण आता पुष्कळ अशा वार्ता वडिलांनी ऐकलेल्या होत्या की हे नोकरदार झाले, की हे एकमेकावर प्रेम करता. तो पूर्वीचा 60-70 वर्षापूर्वीचा काळ खूप जुना होऊन गेला होता. मग वडील आणि आई असे विचारच करायला लागले. मग मग तो मुलगा म्हणतो, बाबा बाबा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, हो की नाही, मग माझ्या लग्नाच्या कशाला मागे लागता म्हणे तुम्ही, राहू द्या म्हणे, नका करू. मग नाही बघ भाऊ, तसं नाही म्हणे, विचार करत होतो, तुला जे मुलगी पसंत पडली ते घर. मग सगळे साखरपुड्याचं ठरलं, नोकरदार मुलगी ते पण आंतरजातीय. तर मग अशा प्रकारे मोठं सगाई झाल्यावर मग मामाला निमंत्रण दिलं. मामा तर येणारच आहे, मामाचं आधीच मुलांना हे केलेलं होतं. मग ह्या निमित्ताने तरी मामा गोड झाला, भाऊ बहिणीचं नातं जुळलं गेलं. आणि मग मामाई भाच्याच्या लग्नाला आला. म्हणे दादा माझ्या वडिलांना भाऊजी बघा म्हणे, मुलांच्याकरता आपल्याला मानाखाली घालावे लागतं म्हणे. माझं बघा ना म्हणे, शेतातल्या भिल्लून पुरुषी लग्न केलं आणि मी अबोल झालो, सगळे नातेवाईक माझ्याशी बोलले. आताचा काळ असाच आहे म्हणे. म्हणून मग भावाचं लग्न मोठं डामाडेमानं करून दिलं, सगळे नातेवाईक आले. आणि तेव्हापासून तर आतापर्यंतचा काळ तर आता कोणी काही कोणाला जुमानत नाही. आईवडिलांना मध्यस्थी करायची गरज नाही. ज्याला जे पसंत पडेल, ज्या जातीच्या, जरी आईवडिलांचा विरोधही असतो, काही आत्महत्या करता, काही आईवडील मुलीलाच मारून टाकतात, पेटवून देतात, असे अत्याचारही होतात. अशा आंतरजातीय विवाहामध्ये, प्रेम प्रकरणामध्ये कोणी सुखानं करू देत नाही. क्वचित असतात की राजी खुशीनं करून देतात. तर अशा प्रकारे किती नटखट
असे उदाहरणं आपल्याला लग्न करताना पाहायला मिळतात. कधी नवरदेव नवरीला नाही पसंत, तिला छेडेल. तर असे सगळे ह्या लग्नाच्या 12 भानगडी झालेल्या आहेत. म्हणून ज्याला जे पटेल ते अवश्य करू द्या आणि त्यांचा संसार राजीरोशी करू द्या. आणि आंतरजातीय विवाह काही वाईट नसतं, त्याच्यामध्ये असा जातीभेद नसतो. आणि ते जर स्वतःच्या मनानं करत असलं तर ते राजीव खुशी असतात आणि समाधानाने संसार करतात. तर ह्या लग्नाच्या 12 भानगडी तुम्ही पाहिल्याच आहे की कशी आंतरजातीय विवाह करताना 12 भानगडी तयार होतात. तर हा व्हिडिओ पान लाईक व शेअर करा.